टेन्शन आलं होतं. म्हटलं येते का नाही बाई, कॅन्सल करावं लागतं की काय. या नवरदेव या. काय छान दिसते लेकरू. आता डोक्याला बाशिंग बांधलं की नवरा तयार. आई आजच लग्न नाही लावायचंय. आज फक्त ओटीचा कार्यक्रम आहे, लक्षात आहे ना? हा ना बाप्पा. अरे एकदा ओटी भरली की लग्न लागायला किती वेळ लागतोय. आज टेन्शन घेऊ नकोस, फक्त एन्जॉय कर. नागपूरकर याच्या चेहऱ्यावर असं बळी द्यायला नेतात असे भाव काय तो. एक प्रकारचा जसा बळीच ना. काय नक्षत्रासारखी दिसते सून माझी. हा हा विनया, बायकोचं कौतुक करायला शिक आतापासून. बघ माझ्याकडून शिक काहीतरी. कौतुक केलं की अंगावर मास चढतं. हे बघ माझा परिणाम. काय आहे बाबा. सुनबाई, अगं ये सुनबाई. हाय. ये पाटावर बसते ना. चल बरं ये बस. हा अगं अरे बेटा तिकडे तोंड. इकडे इकडे. अशी, अशी. हा, इकडे. रांगोळी. हा 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 हा. ये साडी बस, सांभाळ. ये बस. आता आमच्या पाय पड. तुमच्या कशाला? हे बघ माझं लग्न आधी झालंय, मी सिनियर येतो. मी यांच्या पाया पडणार नाही. सिनियर म्हणून त्याच्या पाया पडू नकोस, पण वहिनी म्हणून जर पाया पडायचे असतील तर माझ्या पाया पडू शकतो. वा जाऊ दे. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या पाया पडायचं लग्न झाल्यावर. असं कोणी सांगितलं ना तर पाया पडायचं. मिसेस मोरे राहू दे, नको पडूस पाया. चला पाया पडा. आकांक्षा पाय पडावं. नाही, हो, ते- 2 3 अभिनंदन अभिनंदन. झालं ना सगळं, आपण सेल्फी काढूयात का? चला. हॅशटॅग ओटी भरण. काय झालं? बेबी, मला तुला काहीतरी सांगायचंय. परत काही गोंधळ घातलायस का तू? नाही मग म्हणजे तसं हो, पण बेबी इतकी वर्ष ना माझी हिंमतच नाही झाली सांगायची. अभि काय झालंय हे बघ, पटकन बोल. हा मला मला हे असं सहन होत नाही. प्लीज लवकर बोल. शांत हो, माझ्या हार्टबीट्स वाढतात. प्लीज शांत हो. हे बघ मला काय म्हणायचं ते शांतपणे ऐक प्लीज. शांतच आहे मी शांत आहे. आपलं लग्न आहे ना, आपलं लग्न ते सुद्धा खोटं आहे. खोट आहे. खोटं? काय बडबडतोयस अभि? म्हणजे मी माझ्या स्व इच्छेने नाही तर आई बाबांनी फोर्स केलं म्हणून लग्न केलं. काय? काय म्हणजे? सॉरी सॉरी मस्करी करत होतो. मस्करी? सॉरी 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 सॉरी.
सॉरी 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 मारू सॉरी अशी मस्करी करतं कुणी? ही पद्धत आहे मस्करी? सॉरी सॉरी म्हटलं आज जरा गंमत करून बघू बायकोची कशी वाटते. सॉरी. काय ना आपल्या आयुष्यात सुद्धा आजूबाजूला गंमतच चालू आहे ना. मग त्या आकांक्षा आणि विनयचं बघ ना, त्यांचं काय जुळवलंय. त्या आई बाबांनी पण आकांक्षाला सून म्हणून मानून घेतलं रे. हे बघ, त्या दोघांना माहिती आहे की हे सगळं खोट आहे. आई बाबांना माहितीये का? नाही, विनय आणि आकांक्षाला माहितीये ना की हे सगळं खोट आहे. तेच ना, मला तर वाटतं ना गमती गमती त्यांचं लग्न पण लागणार आहे. बघ तू काहीही बडबडतोयस. अरे ती फक्त मदत करते त्याची, नथिंग एल्स. आगे क्या होगा किसको पता है ना. यू डोंट नो व्हॉट विल हॅपन, यू नो. काय म्हणतो मी? गब्बास, काहीही बडबडतोय. काम करू दे मला, फाजील. बस तिकडे. लग्न लावायला निघालाय. स्वतःच्या लग्नाचा आई बाबांना सांगताना हात मी गंमत करत होते. मोरे भाऊ, तुम्हाला सांगतो हे तर काहीच नाही. लग्नाला आमच्याकडे मानपान एवढं असतं, लहान मुलं परवडली पण मोठे नको. रुसून बसतात अगदी. काय एक एक रीतिरिवाज असतात. हो ना, पण या लोकांना एवढं कळलं पाहिजे की एखादा अडलेला माणूस असेल तर एवढं सगळं करत बसेल का ते. अरे निघालीस तू? हो. काय झालं पप्पा? ते आम्हाला नाही तिने आधी सांगितलं नव्हतं ना, असं अलाउड नसतं. म्हणजे म्हणजे असं जर रात्री बाहेर राहायचं असेल तर आधी परवानगी घ्यावी लागते. कोणाची? मी वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये राहते ना, मग मला त्यांना विचारावं लागतं. म्हणजे रे, अहो म्हणजे या शहरात ज्या मुली नोकरी करतात पण या शहरात ज्या मुलींचं घर नाहीये त्यांच्या करताच ते हॉस्टेल आहे. आणि आई, त्यांचे काही नियम असतात. उशीर होणार असेल किंवा कुठे थांबायचं असेल तर आधी त्यांना कळवावं लागतं. हो, आणि काल मी न सांगता थांबले होते ना, म्हणून आज मला जावं लागेल. विनीची आई, मला प्रश्न पडून राहिलाय, लग्नानंतर हे दोघं कुठे राहतील? काय चाललंय बाबा तुमचं? काय काही झालं की माझ्या लग्नावर येतात. आधी होत ते होणारच आहे रे. कुठे राहणार आहे असं विचारतायत ते. वस्तू ते आपण तेव्हाच तेव्हा बघूया ना. हे पण बरोबर आहे म्हणा. आणि बाबा, आकांक्षा लग्नानंतर विनयासोबत त्याच्या घरी नाही का राहणार? नाही. अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्याच्यासाठी काहीतरी असावं लागतं. कांदे बटाटे भरलेत. अहो ताई, सून आल्यापासून तुला जास्तच तोंड सुटले. कळतं का कुठं काय बोलायचं? ताई कसं बोलते? बरं, मी येते. ओके. अगं राहू दे. अगं सासू सासऱ्यांचे पडलीस ना का. सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. बाय सुमित. नीट जा गं. येते आई. विनया, माझ्या सुनेला नीट सोडून ये आणि हिला बी सोड कुठेतरी जातो. बाबा गॅलरीत फेकून देऊ का? काळजी घे. मी जातो. आणि फोन कर ग. हो. आल्यावर तिकडे पोहोचल्यावर फोन करून म्हणते ती. हो बाबा, हो. मीच ते फोन्स करतो कारण मला सौम्याच्या नकळत तुला भेटायचं. संजय, मी स्पष्टच बोलतो, मला सौम्या आवडते आणि मला तिला जाणून घ्यायला आवडेल. पण आत्ता तिला भेटण्याकरता मला काही कारणच मिळत नाही आणि याच संदर्भात मला तुझी मदत हवी. म्हणजे सेटिंग लावायची.